नमस्कार. मिरच्या बघितल्यावर तुम्हाला समजलंच असेल, आज आपण जो पदार्थ तयार करणार आहोत तो मस्त चमचमीत आणि थोडा झणझणीत असेल. रोज जेवताना तोंडी लावण्यासाठी वेगवेगळ्या चटण्या, लोणचे असते, पण आज आणखी काहीतरी हटके हवे अशी घरातून फरमाईश आली. मग काय, लगेच हा टोमॅटोचा ठेचा करायला घेतला. अगदी 10 मिनिटात तयारही झाला. घरातल्याच थोड्याशा साहित्यात झटपट तयार होणारा हा ठेचा जेव्हा घरात कुठलीही भाजी नसेल तेव्हा मस्तच पर्याय ठरतो. आणि असा हा आंबट, थोडासा तिखट ठेचा तोंडाची चवही वाढवतो. चला तर मग लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडीने खाल्ला जाईल असा हा ठेचा बनवण्यासाठी लागणारं साहित्य पाहूयात. त्यासाठी इथे 17 ते 18 हिरव्या मिरच्या घेतल्यात. लसणाच्या 20 ते 22 पाकळ्या घेतलेल्या आहेत. मिरच्यांचे तुकडे करून घेऊयात. आणि आजची रेसिपी आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे नवीन येणाऱ्या रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळेल. हे मिरच्यांचे तुकडे आता आपण तेलावरती छान परतून घेऊयात. कढईमध्ये तेल घेतले, त्यात हे मिरच्यांचे तुकडे घालून घेतलेले आहेत, परतून घेऊयात. आणि पुढची रेसिपी पाहण्यापूर्वी मी आपल्या सर्वांचे आरोग्य रुची किचन कट्ट्यावर स्वागत करते. तर आता इथे या मिरच्यांचे तुकडे छान तेलावरती आपण खमंग असे परतून घेणार आहोत. तेलावरती मिरच्यांचे तुकडे असे परतल्याने त्याचा तिखटपणाही थोडा कमी होतो. हा ठेचा बनवण्यासाठी आपण टमॅटो घेणार आहोत. त्यासाठी इथे 2 टमॅटो घेतलेत. हे अजिबात मऊ असे टमॅटो नाही आहेत, हे थोडेसे घट्ट, म्हणजे थोडेसे जस्ट पिकलेले हे टमॅटो आहेत. तर हे टमॅटो आपण घेतलेत. इकडे आपल्या मिरच्या छान परतून होत आहेत. हे बघा, आपण पाहू शकता. हे बघा, त्याला असे छान डाग पडायला लागलेत. अशा छान परतून घ्यायच्यात आपल्याला, असे डाग पडतील अशा मिरच्या. आणि त्यात आता आपण हा लसूण घालून घेऊयात. लसूणही छान तेलावर परतून घेऊयात. अशा पद्धतीने आपण जेव्हा ठेचा करतो तेलावरती लसूण मिरची सगळं परतून, तेव्हा तो ठेचा छान खमंग होतो. इकडे आता आपण टमॅटोचे काप करूयात. खूप छोटे छोटे पण नाही, मध्यम आकाराचे असे पण काप करून घेणार आहोत. आणि आजची रेसिपी आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. टमॅटोचे छान काप करून झालेले आहेत. आणि आता इकडे कढईमध्ये लसूण आणि मिरची ही छान तेलावरती खमंग अशी परतली गेली आहे. आणि त्यामध्ये आता कोथिंबीरीची जे देठं असतात ती घालून घेतली आहे. त्या कोथिंबीरीच्या देठांनीही खूप छान चव येते ठेच्याला. आणि आता यातमध्ये मी अर्धा चमचा जिरं घालून घेते. अर्धा चमचा इथे जिरं घालून घेतलं आहे. जिरंही आपण छान परतून घेणार आहोत. अशी खमंग अशी आपली चटणी नाही, ठेचा तयार होणार आहे. आणि मग भाजलेले शेंगदाणे मी यामध्ये घातलेले आहेत. साधारणतः अर्धी वाटी असे शेंगदाणे मी घातलेले आहेत भाजलेले. आणि शेंगदाणे भाजलेत त्यामुळे ते जास्त काही तेलावरती खूप वेळ परतण्याची गरज नाही आहे. इथे टमॅटो आता मी घालून घेतलेले आहे. आणि आता हे सगळं आपण व्यवस्थित कढईमध्ये परतून घेणार आहोत. हे बघा, टमॅटोही आता थोडेसे सॉफ्ट झाले, थोडेसे शिजलेले आहेत, असे आपल्याला शिजवून हवे. आणि आता यामध्ये आपण हे बघा, अशा रीतीनं आपलं छान हे परतून झालेलं आहे. आपल्याला टमॅटोमधनं पाणी रिलीज व्हायला नको आहे, त्यामुळे हे सगळं मिश्रण जे आहे आपण मध्यम आचेवरती परतून घेणार आहोत. आणि आता यामध्ये कोथिंबीर घालून घेतलेली आहे ताजी अशी, मघाशी आपण देठं घातली होती. आणि आता आपण मस्त कोथिंबीर घातलेली आहे यामध्ये. आणि गॅस बंद केलेला आहे. थोडंसं हे आता गार झालेलं आहे, त्यात मीठ घातलं आणि आपण मिक्स करून घेऊया. आपण टमॅटोचा ठेचा बनवला आहे, त्यामुळे आता आपण हे सगळं ठेचून घेणार आहोत. त्यासाठी मी इथे बत्ता घेतलेला आहे. आपल्याकडे जर बत्ता किंवा वरवंटा जे काही असेल त्याने आपण हे छान असं ठेचून घेऊ शकता. आणि नसेल तर आपल्याकडे तांब्या किंवा एखादं मोठं भांडं असेल ते हातात पकडता येईल, त्यानेसुद्धा असं ठेचू शकता. अशा रीतीने पाहू शकता आपला हा ठेचा छान तयार झालेला आहे. खूप सुंदर रंगही आला आहे आणि चवीला तर नक्कीच छान होतो हा. हे बघा, अशा रीतीनं आपला हा झणझणीत चमचमीत असा ठेचा तयार आहे. आपल्या आवडीनुसार यामध्ये आपण मिरच्या कमी जास्त घालू शकता. आणि हा ठेचा आपण नक्की बनवून पहा, आपल्याला नक्की आवडेल. आणि ह्याच्यावरती असं आपण शेंगदाण्याचं तेल घालून घेतलं तर आणखीनच छान लागतो, स्वादिष्ट लागतो. तर असा हा टमॅटोचा ठेचा नक्की बनवून पहा आणि आपल्या प्रतिक्रिया मला कमेंटमध्ये नक्की कळवा. पुन्हा भेटूया अशाच छान छान रेसिपींसह. तोवर आनंदी रहा, आरोग्यदायी आणि रुचकर खा. आणि पाहत रहा आरोग्य रुची किचन कट्टा. धन्यवाद.